एखाद्या वाचनालयामध्ये म्हणजे मेहेंदळे सर त्यांना म्हणाले, गोकुळे मॅडमना, पहा हो यांची आपल्याकडे किती पुस्तकं आहेत, तुम्हाला कुठं नाही सांगत, मला अगदी धगधग व्हायला लागली. म्हणजे माधुरी दीक्षित सारखं नाही. आणि मला वाटलं आता आपली आहेत की नाही पुस्तकं इथं, की ती जर असतील तर आपण काय म्हणायचं की मी लेखिका आहे. पण ते आले नंतर आणि त्यांचे असिस्टंट आहेत, त्यांनी काढून दिला यांना नंबर आणि त्यांनी सांगितलं 51 पुस्तकं आहेत त्यांचे. लेखकासाठी सगळ्यात आनंदाचा क्षण हाच असतो की मी आहे आणि मी वाचला जातो. प्रसिद्ध लेखिका, प्राध्यापक, मार्गदर्शक डॉक्टर छायाताई महाजन यांनी आज पुणे नगर वाचन मंदिराच्या वाचनकट्ट्या या कार्यक्रमात आपले लेखन कसे सुरू झाले, यासाठी कोणापासून प्रेरणा मिळाली, कोणकोणते विषय त्यांना अनुभवता आले, त्याचा त्यांनी पुस्तकात कसे शब्दरूपी स्वरूपात मांडले, याचा संपूर्ण माहिती आज त्यांनी सर्वांना सांगितली. त्याचा हा भाग आपल्यासाठी. सर्वप्रथम उपस्थित सर्व सभासदांचे, श्रोत्यांचे मी मनपूर्वक आजच्या या वाचक कट्ट्यामध्ये स्वागत करतो. आपल्याला माहितीच आहे, पुणे नगर वाचन मंदिराच्या वतीने दर महिन्याच्या साधारणतः दुसऱ्या किंवा तिसऱ्या रविवारी आपण उपलब्धतेनुसार हा वाचक कट्टा आयोजित करत असतो. या वाचक कट्ट्याचं जे प्रमुख वैशिष्ट्य किंवा प्रमुख उद्देश असा आहे की आपल्यासारख्या सर्व वाचकांशी मुक्त संवाद करता यावा ही आमची इच्छा असते. आपण विविध प्रकारचे वक्ते, विविध प्रकारचे लेखक, अगदी सर्व जॉनर्स किंवा सर्व विषय या वाचक कट्ट्यामधून हाताळत असतो. अगदी शेअर बाजारापासून ते अगदी ललित, कादंबरी, सर्व प्रकारचे लेखक आपल्या इथे येत असतात. वाचकांशी, श्रोत्यांशी मुक्तपणे संवाद करत असतात. असाच हा वाचक कट्टा आज आपण इथे सुरुवात करतोय. आजच्या या वाचक कट्ट्याला आपल्याला ज्या मार्गदर्शिका आहेत त्या डॉक्टर छायाताई महाजन. मी थोडक्यात छायाताईंचा पहिल्यांदा आपल्याला परिचय करून देतो. डॉक्टर छायाताई महाजन साहित्यिका, कादंबरीकार, कथाकार, चरित्रकार, ललित गद्य व बालवाङ्मय लेखिका, कवयित्री, अनुवादक, व्याख्याती, अभिवाचक व कोशकार म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी इंग्रजी विषयात MA PhD आहेत. शैक्षणिक आणि साहित्य क्षेत्रात त्या कार्यरत आहेत. छत्रपती संभाजीनगरमधील डॉक्टर E भाप महिला कॉलेजाच्या त्या प्राचार्य होत्या. इंग्रजीच्या प्रपाठक, विभाग प्रमुख, MPhil व PhDच्या मार्गदर्शिका म्हणून सुद्धा त्या कार्यरत आहेत. बनारस हिंदू विश्वविद्यालयाच्या मेंबर ऑफ लॉर्ड्स म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. साहित्य अकादमीच्या इंग्लिश लिटरेचर डिक्शनरीच्या मराठी विभागात त्यांनी संपादन सहाय्य केलेले आहे. जालना येथे 17-18 जानेवारी 2015 रोजी झालेल्या मराठवाडा लेखिका संमेलनाच्या त्या अध्यक्ष होत्या. हायकोर्ट औरंगाबाद येथे लोक न्यायालयाच्या सदस्य म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. अनेक सामाजिक आणि शैक्षणिक संस्थांच्या त्या सक्रिय पदाधिकारी आहेत आणि सामाजिक कार्यात त्यांचा खूप मोठं योगदान आहे. आजपर्यंत त्यांची 44 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. मागे आपण बघितलंच असेल तर ही पुस्तकं आपण लावलेली आहेत की त्याच्यापैकी काही पुस्तकं त्यांच्या लेखनाचे आपल्याला साक्ष देतात. त्यांच्या 5 मराठी कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत. कॉलेज, मानसी, तन अंधारे, होरपळ, डोईचा पदर, आला खांद्यावरी अशा अनेक कादंबऱ्या या सोडून त्यांच्या प्रसिद्ध झाल्या. तसेच 8 कथासंग्रह आहेत. मुलुखा वेगळा, यशोदा, नकळत, ओढ, एकादश कथा, राहिलो उपकारा इतका, अज्ञात, माणसाच्या गोष्टी अशा अनेक कथासंग्रह त्यांचे प्रसिद्ध आहेत. ललित गद्य संग्रह, बालवाङ्मय, चरित्र लेखन, तसेच राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील आणि डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे जे राष्ट्रपती होते, आपले पूर्व राष्ट्रपती, त्यांची चरित्र लेखन करण्याचा सुद्धा भाग्य ताईंना मिळालेला आहे. तसेच आतापर्यंत त्यांनी 13 भाषांतर केलेली आहेत. आजीची वाणी, स्वच्छ जंगलाची कहाणी, मुलांचे प्रेमचंद, निळ्या डोळ्याचा माणूस, डिफेमेशन अँड डिस्पोलायझेशन ऑफ इंडिया, रवींद्रनाथ टागोरांच्या नाटिका, स्मारक शिळा, काळा पहाड अशा अनेक भाषांतर त्यांची प्रसिद्ध आहेत. तसेच 2 इंग्रजी पुस्तकं, विमेन ऑन पॉल स्कॉटस नॉवेल्स, इन्स्पायरिंग जर्नी, श्रीमती प्रतिभा देवीसिंह पाटील यांची जी पुस्तकं आहेत त्याचं सुद्धा त्यांनी अनुवादित केलेलं आहे. अनेक हिंदी अनुवादित कादंबऱ्या सुद्धा त्यांच्या प्रसिद्ध आहेत.
तसेच काही मी त्यांना मिळालेले पुरस्कार आपल्याला सांगतो. नकळत या लघुत्तम कथा संग्रहासाठी महाराष्ट्र शासन उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. स्वामी रामानंद तीर्थ गौरव सन्मान पुरस्कार साहित्य, सामाजिक शैक्षणिक साहित्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा भूषण पुरस्कार, मराठी वाङ्मयासाठी स्वातंत्र्य सेनानी विनायकराव चारठणकर पुरस्कार, कॉलेज या कादंबरीसाठी महाराष्ट्र राज्य साहित्यिक सांस्कृतिक वाचनालय मुंबई जसा वि स खांडेकर पुरस्कार, मानसी या कादंबरीसाठी अंकुर वाङ्मय पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे दिला जाणारा कृष्णाजी वामन कीर श्रेष्ठता पुरस्कार, पाण्यावरचे दिवे या ललित गद्यास त्यांना मिळाला होता. पुणे मराठी ग्रंथालयातर्फे दिला जाणारा राजेंद्र बनहट्टी पुरस्कार आपल्या पुणे मराठी वाचनालयातर्फे, बडोदा गुजरात येथील अभिरुची गौरव पुरस्कार, सन्मान कृतज्ञ स्नेहालय अहमदनगर पुरस्कार, होरपळ या कादंबरीसाठी वसंतराव दांदरे पुरस्कार, ज्योत्स्ना देवधर लेखिका विशेष ग्रंथकार पुरस्कार, असे अनेक पुरस्कार आहेत. वाचताना थोडा उशीर होईल म्हणून मी शॉर्ट करतोय. अशा या अतिशय सुप्रसिद्ध लेखिका कादंबरीकार डॉक्टर छायाताई महाजन यांच्या या वाचक कट्ट्यामध्ये मी सहर्ष स्वागत करतो. आमच्या ग्रंथालयाच्या कार्यवाह स्वातीताई ताडफळे यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी कृपया त्यांचा सत्कार करावा आणि त्यांचं स्वागत करावं पुणे नगर वाचन मंदिरातर्फे. इकडनं का जास्ती चांगलं आहे. धन्यवाद स्वातीताई, धन्यवाद छायाताई. मी आता जास्ती वेळ न घालवता आजच्या या वाचक कट्ट्याचा जो विषय तो कृपया सगळ्यांच्या समोर छायाताईंनी मांडावा अशी त्यांना विनंती करतो. प्रथमतः तुम्हा सर्वांना माझं अभिवादन. माझे आप्त, स्वकीय, मित्र सगळे मला इथे समोर दिसतायत आणि खरं म्हणजे मला असं वाटलं की बुवा आपण आता यांच्या समोर काय सांगणार. हा एक भाग आहे. पुणे नगर वाचन मंदिर, या वाचन मंदिराची ओळख तुम्हाला आश्चर्य वाटेल, मला हैदराबादला झाली. आणि हैदराबादचं जे ग्रंथसंग्रहालय आहे त्याचे जे सेक्रेटरी आहेत त्यांनी मला सांगितलं की तुम्ही श्री मधुमिलिंद मेहेंदळे यांना भेटा आणि ते खूप सुंदर डिजिटलायझेशन वगैरे करून देतात आणि तुम्ही भेटाच. हा चढ इतका जबरदस्त होता की म्हणजे मी इकडे आपोआप आले. आल्यानंतर मला खरोखर असं वाटलं की एखाद्या जादूच्या गुहेत आपण जातोय. म्हणजे लक्ष्मी रोडवरून मी कित्येक वेळेला गेलेली आहे, पण एवढं आपलं मराठी इतकं आकसून बसेल असं मला खरंच नव्हतं वाटलं. आणि इतकं छोटं ते दार आहे पण आत इतकं मोठं आहे की मला स्वतःला वाटलं खरोखर हे पुस्तकासारखंच नाहीये का, की पुस्तक आपण हातात घेतल्यानंतर आज जे ते संपूर्ण जग एक विश्व उलगडतात तशा पद्धतीची ही लायब्ररी पाहून मी अतिशय आनंदात होते त्या दिवशी. आणि मी खूप म्हणजे मला सगळेच इथले जे पदाधिकारी त्यावेळेला भेटले ते सगळेच आत्मीयतेनं बोलले. आणि मुख्य म्हणजे पहिल्यांदाच मला असं वाटलं की आपण लेखक आहोत याचा अभिमान बाळगायला हरकत नाही. कारण एखाद्या वाचनालयामध्ये म्हणजे मेहेंदळे सर त्यांना म्हणाले गोकुळे मॅडमना, पहा हो यांचे आपल्याकडे किती पुस्तकं आहेत, तुम्हाला कुठं नाही सांगत, मला अगदी धगधग व्हायला लागली. म्हणजे माधुरी दीक्षित सारखं नाही. आणि मला वाटलं आता आपली आहेत की नाही पुस्तकं इथं, की ती जर असतील तर आपण काय म्हणायचं की मी लेखिका आहे. पण ते आले नंतर आणि त्यांचे असिस्टंट आहेत त्यांनी काढून दिला यांना नंबर आणि त्यांनी सांगितलं 51 पुस्तकं आहेत त्यांचे. लेखकासाठी सगळ्यात आनंदाचा क्षण हाच असतो की मी आहे आणि मी वाचला जातो. याच्यापेक्षा दुसरा खरंच काही नाहीये. आपण लिहितो ज्या वेळेला, तर आता मला प्रेरणेचा प्रवास असा मी विषय काय म्हणतात ठरवला.
किंवा त्याचं टायटल ठरवलं त्यावेळेला खरं सांगू तर मी फार आनंदात होते. मला असं वाटलं काय आपल्याला जायचंय, आपल्याच कादंबऱ्यांविषयी बोलायचं, आपल्याच लेकराविषयी आपण जेव्हा बोलतो त्यावेळेला काही फारसं आपल्याला आठवावं वगैरे लागत नाही. पण जेव्हा मला एकदा सांगितलं गेलं कोणाकडून तरी की अगं तुम्ही प्रेरणेचा प्रवास असं लिहिणार आहे, तेव्हा आता खरोखर मला दडपण आलं. कारण प्रत्येक पुस्तकाची प्रेरणा 5 पुस्तकं, माझी आता 44 पुस्तकं आहेत. मी जर सगळ्यांच्या प्रेरणा शोधायला गेले तर पुढची 5-10 वर्ष माझी न लिहिताच जाते. तर हे आपण करायचं, हा आता भाग वेगळा झाला. कारण हे कसं आहे की आपण जसं सायन्सचं एखादं तत्व आहे, त्याच्यावर एखादं यंत्र जसं तयार होतं ते ऍप्लिकेबल असतं, तशी ती प्रेरणा आता ऍप्लिकेबल करून हे कसं प्रेझेंट करायचं हा प्रश्न माझ्या पुढे होता. अर्थात तुम्हाला गंमत वाटेल हे सगळं ऐकून, कारण लेखकाला काय आहे, खरोखर मला असंच वाटलं होतं काय आहे त्यात. मला रोहितजी असं म्हणाले की थोडं वाचा सुद्धा बरं का, तालिका पंचायत आपल्याच लिहिलेल्या कादंबऱ्या. तुम्हाला खरी गोष्ट, आतली गोष्ट सांगते, तुमच्यापैकी बरेच जण लिहितात सुद्धा, की आपणच लिहिलेलं पुन्हा आपल्याला वाचायचं हा फार त्रासदायक प्रकार आहे. कारण आपण कुठं चुकलो हे शोधतच आपोआपच आपल्याला शोधावंच लागत नाही, ते आपल्याला आपोआप दिसत राहतं. त्या पद्धतीने हा भाग होता. सांगायची गोष्ट काय की तेव्हा मला प्रेरणा म्हणाले तेव्हा मला स्वतःला असं वाटलं खरंच कोणत्या प्रेरणा आपल्याला होत्या. आणि या प्रेरणेचा जेव्हा मी विचार करायला लागले तेव्हा माझ्या लक्षात आलं की काही प्रेरणा या आंतरिक असतात आणि काही बाह्य प्रेरणा असतात. म्हणजे इथे तुमच्यापैकी समीक्षक हे असतील त्यांना पण ही गोष्ट माहिती असेल की आपल्याला, तुम्हाला बहुतेक लेखक, तुम्हाला हे सुचलं कसं, तुमची प्रेरणा कोणती, तुम्हाला उर्मी कशी येते. तर हा भाग जेव्हा आपण उर्मी हा शब्द आपण लेखकाच्या बाबतीत नवं अगेन सारखा ऐकत असतो. ही काय उर्मी आहे, हा प्रकार काय आहे, तर आंतरिक प्रेरणेचा हा प्रकार आहे उर्मी हा. आणि उर्मी ही नुसतीच येते आणि लागलीच लिहायला बसतो का माणूस, तर तसं नाहीये. त्याच्यामध्ये जर लेखन क्षमता नसेल तर उघडच आहे की उर्मी पुष्कळ आली पण लिहायला होतच असं नाही. मला तर फार लहानपासून ही गोष्ट जाणवत आलेली आहे. तुम्हाला शाळांमध्ये सगळ्यांना आठवत असेल आता खरं म्हणजे की आपण शाळेतून निघालो, दप्तर बिप्तर आपल्या त्यावेळेला खांद्याला असायची, पाठीवर नव्हती. त्यावेळेला रस्त्याने एखादी वस्तू किंवा डबडं मध्ये आलं तर पायाने उडवत चालायचं, जितकं लांब चालत असेल तितकं. हा भाग मला उर्मीचा वाटतो. हे कुणी सांगितलं, हे कुणीच सांगितलं नाही, पण मला इच्छा झाली, मला उर्मी आली ती. मला आठवतं आमच्या शाळेमध्ये जाताना एक लहानसं झोपडं होतं, म्हणजे खोली होती ती बाई, आणि त्या बाईच्या खोलीवर ती म्हातारी बाई होती. जाता येता त्याच्यावर थापा मारायच्या, हा आमचा उद्योग होता. आता लाज वाटते पण त्यावेळेला ती थाप मारायची, मग ती म्हातारी बाहेर यायची, कडकडून शिव्या घ्यायची, त्या आम्ही छान ऐकायचं आणि ही करत तिथून निघून जायचो. ही जी आहे ही उर्मी आहे. पण या उर्मी बरोबर मी जसं म्हणाले की तुम्हाला लिहावंसं सुद्धा वाटलं पाहिजे, लिहिता आलं पाहिजे. तर हा भाग आहे जो अंतःप्रेरणेमध्ये येतो. आणखी अत्यंत महत्वाची बाब मला याच्यात वाटते म्हणजे संवादी होणं. मग मी जर संवादी नसेल, मला जे वाटतं ते मी तुम्हाला सांगू शकले नाही तर काहीच उपयोग नाही. म्हणून आपण संवादी असणं हे मला फार महत्वाचं वाटतं. अंतःप्रेरणेच्या बाबतीत आणखी एक महत्वाची गोष्ट आहे, आपल्यापैकी प्रत्येक जण हा उत्सुक असतो. कशाला उत्सुक आहे, आता तुम्ही लक्ष्मी रोडवरून आलात तर तिथे तुम्हाला छोटी गर्दी दिसली की आपण ताबडतोब तिथे जातो, काय झालं आणि हे काय झालं, कुठे काय होतंय याच्याबद्दलची जी आपली उत्सुकता आहे, ती उत्सुकता आपल्याला स्वस्थ बसू देत नाही. आणि म्हणून आपण कितीतरी गोष्टी या शोधून काढतो आपोआपच, कितीतरी गोष्टींचा मागोवा घेत राहतो आपण. तर ही जी उत्सुकता आहे, एक सोफोक्लिसची कविता आहे, व्हॉट नेक्स्ट, नंतर काय, पुढे काय, हा सुद्धा उत्सुकतेचाच एक भाग आहे. तर या आपल्या आंतरिक प्रेरणांमधून आपण लिहितो. मी प्रेरणेच्या खरं म्हणजे व्याख्या कराव्यात अशातले भाग नाहीये, पण बाह्य प्रेरणा सुद्धा तितक्याच महत्वाच्या आहेत.
आणि बाह्य प्रेरणा मला असं वाटतं की माझ्या बाबतीमध्ये बऱ्याच लागू पडतात. कौटुंबिक प्रेरणा पहिल्यांदा मी कोणत्या कुटुंबात मी जन्माला आले, मी कोणत्या जातीत जन्माला आले, मी कोणत्या धर्मात जन्माला आले, कुठे जन्माला आले, कोणत्या गावाला, कोणत्या प्रांताला, कोणत्या देशात, कोणत्या संस्कृतीत, हे माझं व्यक्तिमत्व घडवतं. पण हे घडत असताना सुद्धा मला असं वाटतं स्वतःला की हे नुसतं घडत नाही, त्याच्यामध्ये आपली सारखी एक प्रतिक्रियात्मक संवाद आपला चालू असतो. आता सुद्धा तुम्ही इथे ऐकत असताना तुमच्या मनामध्ये सुद्धा सारखे मी जे म्हणत असेल त्याला एखादं प्रतिवाक्य, त्याला एखादा प्रतिप्रश्न तयारच असेल. आपण माणूस आहोत का? आणि ह्या माणसाच्या चाललेल्या ह्या ज्या सगळ्या क्रिया आहेत, तर बाह्य प्रेरणा ज्या आहेत त्या आपल्या कुठल्या आहेत? सामाजिक आहेत, कौटुंबिक आहेत. एखादा आदर्श व्यक्ती आपल्या आयुष्यात आपल्याला दिसणं, आपल्याला भेटणं, हा सुद्धा एक प्रभाव टाकणारी गोष्ट आहे किंवा प्रेरणा देणारी गोष्ट आहे. त्याचप्रमाणे सामाजिक, माझ्या दृष्टीने माझ्या लेखनामध्ये, कारण मला माझ्यापुरतं बोलायचंय, तर माझ्यापुरतं मी असं म्हणेन की राजकीय क्षेत्राला टच मी नॉट असा माझा प्रकार आहे. आणि धार्मिक, धार्मिक प्रेरणांचा सुद्धा प्रभाव माझ्यावर पडतो, की ज्याच्यावर सातत्यानं विचार करत राहते. आणि सामाजिक ज्या गोष्टी घडत राहतात आपल्या बाबतीमधल्या, तर ते आश्चर्याची गोष्ट तुम्हाला मी सांगते की कित्येक वेळेला आपला वाचक ही आपली प्रेरणा असते. तो काहीतरी तुम्हाला सांगतो, तो काहीतरी तुम्हाला लिहायला प्रोत्साहित करतो, तुम्हाला सजेस्ट करतो विषय. तर अशा पद्धतीनं त्या प्रतिक्रिया चालतात. या सगळ्यांवर आपण सातत्यानं विचार करत असतो, विचार प्रक्रिया आपली चालू असते. या विचार प्रक्रियेमध्ये आपण कितीतरी गोष्टींचा विचार करतो, आपण सगळेच करतो. म्हणजे आपल्या आजूबाजूची परिस्थिती आहे, भ्रष्टाचार आहे, जातीभेद आहे, धर्मभेद आहे, शेतकऱ्यांच्या केलेल्या आत्महत्या आहेत, दुष्काळ आहे, हिंसाचार आहे, दहशतवाद आहे. म्हणजे मी आता तुम्हाला प्रत्येकाला, तुम्ही सगळेजण अनुभवी आहात हे सांगायची मला गरज नाही वाटत, पण तरी सुद्धा या सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रेरित करत असतात. या सगळ्या गोष्टी तुम्हाला विचार करायला लावत असतात. आणि ही विचाराची जेव्हा प्रक्रिया आपली सुरू राहते त्यावेळेला त्याच्यातून एक घुसळणं असं असतं, तसं जरी असतं, किंवा दुसरं मी असं म्हणेन, धरण आहे मोठं, आमच्याकडे जायकवाडी धरण आहे म्हणून हे उदाहरण दिलं. मोठं धरण आहे, ते जेव्हा भरतं तेव्हा त्या लाटा त्या भिंतीवर धडका देत राहतात. ती धडक जी असते ती तुम्हाला अस्वस्थ करत राहते. आणि एखाद दिवशी ती आलेली लाट मोठी तुटते आणि मग त्याच्यातनं साहित्याची निर्मिती तुमची होऊ शकते. मी जेव्हा विचार प्रक्रियेचा विचार करते त्यावेळेला मला स्त्रियांचं, मी स्त्री आहे म्हणून, आणि स्त्रियांचं आपल्या इथलं जगणं, म्हणजे हा मी बाकीचा खूप मोठा म्हणजे स्पॅन सांगितलं तुम्हाला, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय वगैरे. पण भारतामध्ये स्त्रियांचं जे जगणं आहे ते जगणं कसं आहे हा भाग स्त्री म्हणून मला नेहमीच जाणवत आलेला आहे. आणि त्या भागावर माझं सातत्याने विचारही चालू असतो आणि निरीक्षण हे आपोआप होत असतं, त्याच्यासाठी काहीच करावं लागत नाहीये. शिक्षण व्यवस्था ही एक व्यवस्था, याच्यासाठी मी सांगते की मी याच्यावर एक कादंबरी लिहिलेली आहे. मी स्वतः प्राध्यापक होते, नंतर प्राचार्य होते. शिक्षण क्षेत्राशी माझा खूप जवळून संबंध होता. पण या जवळून संबंध असताना सुद्धा आपल्याला मला सारखं डाचत राहायचं की हे सगळं चाललेलं जे आहे हे योग्य नाहीये, हे योग्य नाहीये. पण आपण मोर्चे काढू शकतो का? आपण विरोधी पक्ष तयार करू शकतो का? किंवा काढू शकतो का एखादा विरोधी पक्ष? आपण एखादी संघटना तयार करू शकतो का? सगळ्याचं उत्तर माझ्या पुरतं नाही असं होतं. मी हे काहीच करू शकत नाहीये. पण मग मी काय करू शकते, तर मी ह्याच्यावर लिहू शकते, मी जागृत करू शकते, दाखवू शकते. निदान मी समजा एखादी माझं फारच मी त्यांना विचाराला फार मोठा धक्का दिला किंवा त्याच्यात प्रगती घडून आणली असं जर नाही झालं तरी सुद्धा
एक आरसा दाखवणं म्हणून जो प्रकार असतो, जो साहित्यामध्ये आम्ही इंग्लिश लिटरेचरमध्ये तर आम्ही नेहमी म्हणतो की शोईंग मिरर टू द लाईफ असा लावलेला आहे त्यांनी अर्थात. तर तो जो भाग आहे निदान तेवढा आपण करू शकतो. कादंबरी लिहायला सुरुवात का केली हे मला सांगणं आवश्यक आहे. मी आधी कथा लिहायची आणि कथा लिहायची, ललित लिहित होते. तर माझ्या लक्षात आलं की आपण हे सगळं लिहितोय तेव्हा मला प्रॉब्लेम असा होता, मला वेळ पुरायचा नाही. आता आम्ही बोलत होतो बायका की वेळच पुरत नाही. तोच भाग होता. नोकरी, मुलं, नवऱ्याची असलेलं हॉस्पिटल, त्याच्यानंतर येणारा जाणारा नातेवाईक. मी आता किती वाढवली तरी बायकी संख्या वाढेल ती. तर हा भाग जो होता त्याच्यामुळे मला फार कमी वेळ मिळायचा. आणि कथा मात्र झटक्याच लिहून पाहिजे. शिवाय कथा म्हणजे काय, 2-4 पात्र, एखादी घटना, 2 घटना, पुष्कळ घटना, मनोव्यापार वगैरे वगैरे. हे मी आता जरी समीक्षकाची भाषा बोलत असले तरी समीक्षण करून मी लिहिलेलं नाही हे मी सांगू इच्छिते. तर पण माझ्या लक्षात हे आलं की जे मी सांगतेय हे पुरेसं नाहीये. दर कथा लिहून संपली की अरेच्या हे अर्धवट लिहिलं असं मला वाटायचं. आणि म्हणून मी जेव्हा घ्यायला म्हणजे मी ठरवलं की काही झालं तरी आपण जास्त स्कोप द्यायला, जास्त रीतीभाती, मनोविश्लेषण असो, त्याचा भोवताल असो, त्यात तो स्थळ, ते काळ सगळंच फार महत्वाचं होतं. आणि हेही तुम्हाला मी सांगते की खूप वाचक इतके सुजाण असतात, इतके डोळस असतात की मला एकदा एका वाचकाने माझी कथा तो ट्रान्सलेट करत होते, ते मोठे ग्रस्त आहेत, त्यांनी मला घरी बोलवलं आणि मला म्हणाले, तुमच्या ह्या कथेमध्ये काही काळाचा रेफरन्स, हे पात्र काय करतंय, काय बोलतंय, अहो तो कोणता काळ आहे. माझं स्वतःचं म्हणणं असं की ऐतिहासिक असेल ना, किंवा मिथक असतील ना, किंवा धार्मिक असेल ना मागचं, तर ठीक आहे, स्थळ काळ सांगा, याला कशाला सांगायचं. ही माझी विचारसरणी त्या माणसाने बदलली. मग मला तुम्ही अशीही भेटली, ते म्हणाले की वा कादंबरी लिहायची, आराखडा तयार पाहिजे. बापरे, गणित कच्च. आणि आराखडा आता तयार करायचं म्हणजे काय करायचं. ते म्हणाले की तुम्ही, म्हणजे आम्ही PhDच्या विद्यार्थ्यांना जसं सांगतो की चॅप्टर स्किम करा, पहिल्या चॅप्टरमध्ये हे, दुसऱ्या चॅप्टरमध्ये ते. असं मी म्हटलं आपल्याला जमेल का. प्रयत्न केला नाही असं नाही, प्रयत्न छोटा केला, पण मुळात आळशी स्वभाव असल्यामुळे तो प्रयत्न फार पुढे नाही जाऊ शकेल. माझ्या लक्षात आलं की जे मनात येत आहे ते मी लिहितेय. आणि ते लिहित असताना मला कॉलेजच्या विषयी जास्त मला तुम्हाला सांगावं असं वाटतं की तो तर माझा रोजचा अनुभव होता. मी पाहत होते, लक्षात घ्या, हे पुस्तक फक्त मी माझ्याच कॉलेजवर लिहिलेलं नाही. मी अनेक कॉलेजेसमध्ये अफिलिएशनसाठी असेल, इन्स्पेक्शनसाठी असेल, खेडेगावातले कॉलेजेस असतील, तिथे जात होते, पाहत होते, बोलत होते माझ्यासाठीच प्राध्यापकांशी. आणि त्याच्यातून संस्थाचालक कसे असतात किंवा कशा पद्धतीचं, गोंगडे मॅडमना माहितीये कशा पद्धतीचं राजकारणही चालू शकतं, ही पण गोष्ट आहे. आणि हे मला जाणवत असताना मुख्य गोष्ट मला जी जाणवत होती ती ही की आपण कॉलेज म्हटलं ना म्हणजे किती आपल्याला रंगीत, संगीत, तारुण्य, अगदी हसतात आहेत, नाचतात आहेत, विनोद करतायत, गॅदरिंगला जातात आहेत, स्पोर्ट्समध्ये जात आहेत, असं चित्र येतं. पण या नाण्याची दुसरी बाजू आहे आणि ती बाजू आहे कॉलेज मधलं ऍडमिनिस्ट्रेशन आणि राजकारण. हे राजकारण मला कॉलेज या कादंबरीमध्ये फार चांगल्या पद्धतीनं आणता आलं, कारण मी हे पाहत होते. आश्चर्य वाटेल तुम्हाला की दुसरं महत्वाचं मी समजत होते, कारण मी परदेशात राहून आले होते, इंग्लंडला राहून आले होते. विद्यार्थी हा किती महत्वाचा आहे ही गोष्ट तुम्हाला परदेशात गेल्यावर परदेशात घेणाऱ्या शिक्षणामध्येच कळू शकते की विद्यार्थी ॲटमोस्ट इम्पॉर्टन्सचा आहे. पण आपल्याकडे काय होतं, आपल्याकडे तो विद्यार्थी जो आहे तो मार्जिनलाइज झालाय, तो बाजूला टाकला गेलाय. आम्हाला नॅक जेव्हा आलं तेव्हा त्यांनी सांगितलं की विद्यार्थी हा कन्झ्युमर आहे तुमचा, पण आमचा हा जो कन्झ्युमर आहे याच्याचकडे आम्ही पाहत सुद्धा नाही. तो त्याचं काय चाललंय, म्हणजे एका दृष्टीने मी जेव्हा म्हणते की विद्यार्थ्यांकडे पाहत नाही
तेव्हा माझं म्हणणं असं आहे की तुम्ही एका नव्या पिढीकडे पाहत नाहीये. पिढी घडवतीये, तुमच्या हाताने पिढी घडतीये, याचा शिक्षण क्षेत्राला आणि शिकवणाऱ्या शिक्षकांना भान आहे का? तर अभावानं हे भान तुम्हाला दिसतं. मी असं नाही म्हणत सगळे शिक्षक असे आहेत, मी असंही म्हणत नाही की सगळं ऍडमिनिस्ट्रेशन तसं आहे, तसं नाहीये. पण जे मास स्केलवर दिसतं 90% ऑफ इट ते असं आहे की ते तिथे राजकारण आहे. आणि त्या राजकारणाचा एक साधा हेतू माझ्या लक्षात आली तो असा की याच्यामध्ये स्वार्थ आहे, माझा स्वार्थ आहे, मला प्रमोशन पाहिजे, मला वर जायचंय. आणि मला वर जायचंय त्यावेळेला मी कोणाला तुडवतो, मी कोणाला बाजूला करतो, मी कोणाचं नुकसान करतोय, मी कोणाला भावनिक धक्के देतोय, याच्याशी आपली काहीही देणं घेणं नाहीये. मला माणसांच्या प्रवृत्ती नेहमीच भुरळ घालतात असं मी म्हणते. मला प्रवृत्ती भुरळ अशा घालतात, माझ्या नजरेतून माणसाची प्रवृत्ती सुटत नाही, ही देवाची दिलेली देणगी समजते मी. पण आपल्या ज्या प्रवृत्ती आहेत, जे स्वार्थ आहेत, जे लोभ आहेत, जे दुसऱ्यांचं नुकसान झालं तरी दुर्लक्ष करण्याची आपली पद्धत आहे, ती सगळ्या पद्धतीच्या विकार म्हणून, वासना म्हणून मला तिथे दिसत होते. आणि जे जाणवत होतं की विद्यार्थ्यांचं नुकसान करून किंवा नव्या पिढींचं नुकसान करून आपण कोणता देश घडवणार आहोत, आपण कोणता देश घडवत आहोत, आणि ही गोष्ट सातत्याने मला लागत होती. दुसरं महत्वाचं म्हणजे की नुसतं हेच होत होतं असं नाहीये. माझ्या स्वार्थासाठी मी कॉलेज या कादंबरीमध्ये, तुम्ही जर वाचाल ती कादंबरी आणि आता वाचाल ऐकून असं मी धरते गृहीत, तर त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना शिक्षक आपल्या स्वार्थासाठी एक्सप्लॉइट करतात, त्यांना वापरतात. आणि ही गोष्ट विद्यार्थी इनोसंट असतात असं मी म्हणणार नाही, आता तर अजिबातच नाहीये विद्यार्थी इनोसंट. तो इनोसन्स हा प्रकार आमच्या पिढीबरोबर गेला. आम्ही तरी होतो का इनोसंट हा विचार करायची बाब आहे मात्र. तर हा मला म्हणायचंय की विद्यार्थ्यांना वापरतात म्हणजे एक ग्रुप ऑफ विद्यार्थी एखाद्या प्राध्यापकाच्या विरुद्ध तक्रार करताना कसे उचकटतात त्या विद्यार्थ्यांना, त्यांना कसं वापरतात आणि त्यांना मॅनेजमेंट पर्यंत पाठवणं असो, त्यांना निनावी पत्र पाठवणं असो, कितीतरी गोष्टी. आणि त्या वेळेला त्या विद्यार्थ्यांना आपण काय करतो आहोत हे कळत नसतं. आणि हे जेव्हा मला दिसत गेलं तो मला जास्त क्लेश होत गेले. मी बाहेर नाही पडू शकले आर्थिक कारणांमुळे, पण मी पाहिलं नाही असंही झालं नाही. आणि त्याच्यातून कॉलेज कादंबरी ही आली. कॉलेज कादंबरी पण हिंदीत आलेली आहे, मानसी हिंदीत आलेली आहे, तना अंधारे पण हिंदीत ट्रान्सलेट झालेली आहे. आणि माझ्या तना अंधारे सोडता प्रत्येक कादंबरी ही पुरस्कृत आहे, त्यांना पुरस्कार मिळालेले आहेत. तर या कादंबरीच्या बाबतीत मला एक गोष्ट आणखी सांगायची, ती अशी की मी लिहित होते आणि पात्र जी होती ती साधारण सुरू मी जी केली ती तशीच होती म्हणजे. आणि आम्ही पुढे लिहित होते, एक दिवशी मी लिहिता एकदम एक पात्र माझ्या समोर आलं, जे आय हॅव नेव्हर थॉट अबाउट हिम, किंवा मी त्याचा विचार पण केला नव्हता, किंवा मी जे म्हणते की माझ्या आराखड्यातही, म्हणजे आराखडा नव्हता जो, पण त्यात नव्हता, ते परमार्थ म्हणून कॅरेक्टर आलं माझ्याकडे त्याच्यातलं, जो अत्यंत गरीब आहे. खेड्यातून येणारी मंडळी इव्हन पुण्यात सुद्धा खोल्या घेऊन राहतात, त्या खोल्यांची अवस्था किती वाईट असते. तिथे ते याच्यावर तुमच्या स्टोव्हवर स्वयंपाक करतात, भात खिचडी सारखा, पोळी खिळी हातभाग त्याच्यासाठी नसतो, भाकरी वगैरे असतात ते आणतात. तर असा हा अत्यंत गरिबीतून आलेला परमार्थ हा माझ्या कादंबरीत आला आणि पुढे त्यांनी काही भाग व्यापला कादंबरीचा. तो कॉन्ट्रीब्युटरी लेक्चरर म्हणून आला, तुम्हाला माहितीये तासिका तत्वावर आला तो, पण त्यातल्या राजकारणाने त्यांनी आत्महत्या केली कॉलेजमध्ये. तर हा जो भाग होता हा मी विचार केलेला नव्हता, पण हेही होऊ शकतं तुम्ही लिहित असताना की एखादं कॅरेक्टर असं पण येऊ शकतं. आणि याच्यात महत्वाचं म्हणजे मी तुम्हाला एक पॅरेग्राफ वाचून दाखवते. स्टाफरूम मध्ये साधारण या सगळ्या गोष्टींची चर्चा होते. तुमच्यापैकी एज्युकेशन मध्ये जे असतील त्यांना ही गोष्ट माहिती असेल की स्टाफरूम हा नेहमी चर्चेचा अड्डा असतो. आणि ही चर्चा जी आहे
ही साधक बाधक अशी चालू असते आणि कधी कधी मुद्दाम पण केली जाते आणि मुद्दाम करून ज्याच्याबद्दल बोलतोय त्याच्या कानावर जाईल अशी खात्री केली जाते, अशी ही स्टाफ रूम. तर या स्टाफ रूम मध्ये याच्यातली जी नायिका आहे सुमती म्हणून, जी सिन्सिअर आहे आणि जी स्वतःचं काम नीट करतीये, ती इतरांना सुद्धा मदत करायचा प्रयत्न करतीये, तिच्याकडे आलेली एक कॉन्ट्रीब्युटरी लेक्चरर तिला डावलून तिथे परमनंट होण्याचा प्रयत्न करते. तर त्याच्यातला मी फक्त एक छोटं ब्लर मागचं आहे ते दाखवते. म्हणतात की नाही नाही असं नाही झालं पाहिजे, असं नाही केलं पाहिजे मुलांना, आपण असं नाही वगैरे जी चर्चा असेल ती. या कॉलेजमध्ये यूज अँड थ्रो पॉलिसी आहे. डिपार्टमेंट मी करायचं, एस्टॅब्लिश मी करायचं, मग हळूच कोणीतरी संधी साधू मतलबी वाकडेबाई गरजू म्हणून लाचार बनून येणार आणि शिरजोर होऊन टेकओव्हर करणार. विद्यार्थी आपण जमवायचे, तुकड्या वाढवण्यासाठी प्रयत्न आपण करायचे, मग तथाकथित संस्थाचालक आणि प्राचार्य आपल्या पुढे गोंडा घोळणाऱ्या माणसांची अध्यापक म्हणून वर्णी लावणार. रिझल्ट उत्तम लागणार म्हणून आपण मरमर करणार. रजा न घेता एक्स्ट्रा क्लासेस घेणार, नोट्स देणार, त्यातून तुकडी तयार होणार, त्या तुकडीला हे नवे लोक शिकवणार. उत्तम शिक्षक म्हणून आपल्याच उदो उदो करायला विद्यार्थ्यांना चलाखीनं प्रेरित करणार. इतकं सगळं किळसवाणं आहे, ओंगळ आहे. या सगळ्यांची किळस येत नाही तुम्हाला? तुम्ही अजूनही तितक्या पक्क्या मुरलेल्या प्राध्यापिका झाला नाहीत. अजून अनुभव येतील, चीड येणार नाही. फक्त असहाय्यता जाणवेल, तीही आपण काही करू शकत नाही याची. सगळेजण एकच गोष्ट सांगतील, सगळ्या कॉलेजेसमध्ये असंच चालतं. पुढं पुढं आपली ही खात्री पटते की सगळीकडे हेच चालत असेल. तर भल्या भल्यांनी हात टेकलेच असणार. त्यामुळे तुम्हाला एक पोक्त सल्ला देतो, तुमचं स्वतःचं करिअर फक्त पहा. तर हे कॉलेजमधलं मी तुम्हाला वाचून दाखवलं आणि ती सुमती म्हणून आहे, तिच्याकडे त्या वाकडेबाई आलेल्या आहेत. खरं म्हणजे मला स्वतःला असं वाटतं की कथात्मक जो गाभा आहे तो माहिती नसताना नुसतं कादंबरीवर वाचणं, बोलणं हे खरं योग्य नाही. पण तेवढं सगळं करणं शक्य नाही, कारण यांनी मला किती वेळ दिलाय तो मी उल्लंघू नये एवढंच मला फक्त स्वतःला वाटतं. तसं झालं तर भरपूर टाळ्या वाजवा, म्हणजे मी गपचूप खाली बसेन. तर माझी दुसरी जी कादंबरी आहे, सांगायची गोष्ट, खरं पहिली कादंबरी माझी तना अंधारे आणि दुसरी कादंबरी कॉलेज. पण निघाले पहिलं कॉलेज आणि तिसरं तना अंधारे हे निघालं. तना अंधारेमध्ये फार एक मी वेगळा विषय घेतलेला आहे, पूर्ण वेगळा विषय. तो विषय असा आहे की तुम्हाला हे काहींना माहिती असेल, काहींना माहिती नसेलही, की निम्फोमॅनिया म्हणून एक रोग आहे, म्हणजे हा डिझीज आहे. हा डिझीज असा आहे, हा पुन्हा क्लिअर करते, हा पुरुषांमध्ये पण आहे आणि स्त्रियांमध्ये पण आहे. या रोगामध्ये, या मानसिक अवस्थेमध्ये एक्सेसिव्ह अर्ज फॉर सेक्स, लैंगिकतेसाठी जास्तीची इच्छा, असा त्याचा भाग आहे. आणि म्हणून तना अंधारेची जी गोष्ट आहे ती गोष्ट त्या निम्फोमॅनिया मुलीची आहे, जी दुर्दैवानं, मी आता दुर्दैवाने याच्यामुळे म्हणते की पुढेही सांगते, की जी अतिशय सुंदर आहे दिसायला. आणि मला याच्यासाठी थोडं मोकळं वातावरण पाहिजे होतं, त्याच्यामुळे मी ह्याला गोव्याचा सेट बॅकग्राऊंड दिलेला आहे, जिथे की थोडंसं मोकळीक आहे स्त्रीला वावरण्यामध्ये. तर अतिशय सुंदर असलेली ही मुलगी जी आहे, हिला हा डिझीज झालेला आहे. तिला माहिती नाही, ती गरीब आहे, तिच्या आईला माहिती नाही की हा आपल्याला तिला झालेलं आहे किंवा आपली मुलगी आजारी आहे असं. तर ते लिहिताना मला आठवलं ते, म्हणजे हा प्रेरणेचा भाग म्हणणार नाही, कारण खूप साऱ्या प्रेरणा एकत्र येऊनच होतं तयार. तर मी एका क्लासला जात होते, इयत्ता 8वी किंवा 9वी असेल. त्या क्लासमध्ये एक बाई यायच्या, त्या आमच्या त्या सरांच्या मिसेस होत्या. त्या आल्या की त्या इतक्या सुंदर होत्या की मुलं आणि मुली सरांच्या ऐवजी त्यांच्याकडे पाहायच्या, आम्ही सुद्धा. मग
असं होता होता असं झालं की मला त्यावेळेला त्या दिसण्याच्या ऐवजी मला सरांचा चेहरा दिसायचा, जो अतिशय अतिशय पडलेला असायचा आणि उदास असायचा. आणि मला असं वाटायचं की इतकी सुंदर सौंदर्यवती पत्नी असताना हा माणसाच्या चेहऱ्यावर आनंद का नाही. पण अर्थातच ते वय नव्हतं विचार करण्याचं की बा आपले सर खुश का नाहीत, आनंदी का नाहीत, या बाई अशा काय आहेत. पण मागे कुजबूज चालायची, ती कुजबूज चालायची 11वी-12वीच्या विद्यार्थ्यांमध्ये. ती कुजबूज कधीतरी कानावर पडायची की अरेच्या असं आहे, अरेच्या तसं आहे. म्हणजे बाईंच्या चारित्र्याविषयी, त्यांच्या चारित्र्याविषयी खूप चर्चा उपचर्चा त्या पुढे लक्षात आल्या माझ्या. आणि ज्या वेळेला मी सत्याग्रही विचारधारा होतं यांचं सप्तर्षींचं, तर ते मला एका वर्षी म्हणाले की तुम्ही आमच्या ह्याच्यासाठी मासिकासाठी कथा नाही द्यायची, यावेळेला मला कादंबरी पाहिजे. आणि माझ्या पोटात ह्याच्यामुळे गोळा की नाही हो, मला इतका वेळ पहिल्यांदा, आणि दुसरं मला कादंबरी मी नाही ना लिहिलेली कधीच आधी, त्यामुळे तुम्ही बरोबर लिहाल कादंबरी. आणि गंमत, आम्ही दोघांनी बसून मी त्यांच्याशी ही चर्चा केली, पण हे काय असतं हे मला माहिती नव्हतं. मग आमचे औरंगाबादचे डॉक्टर बहाळे म्हणून डॉक्टर महाजनांचे मित्र आहेत, ते आले होते. तर त्यांच्याशी मी चर्चा केली की हे काय असतं. खूप गोष्टी मला त्याच्यातल्या कळल्या की ही जी व्याधी आहे ही बरी होत नाही, याला औषध नाही. आणि ही गोष्ट मला कळल्यानंतर मला भयंकर वाईट वाटलं. म्हणजे माझ्या पुस्तकामध्ये मी असं दाखवले की या सुंदर मुलीचा उपभोग समाजामधले ढोंगी, समाजामधले स्वार्थी, वासनांनी ग्रासलेले, विषयग्रस्त अशी जी माणसं आहेत ती फायदा घेतात तिचा. आणि तो जो फायदा घेतला जाऊन त्याच्यातून जी बदनामी होतीये ती पूर्ण तिच्या कुटुंबाची होतीये. आणि हा सगळी ही जी कथा आहे ती मी त्याच्यात हे केलेली आहे, दाखवलेली आहे. आणि शेवटी गोव्यात असल्यामुळे ती ज्या डॉक्टरांना दाखवते तिचे 2 अगदी जवळचे मित्र असतात, एक मैत्रीण आणि एक मित्र. त्या मित्राच्या बरोबर सुद्धा ती उपचार करण्याचा प्रयत्न करते, पण ते यशस्वी होत नाहीत. आणि ती जेव्हा मरते त्यावेळेला हे मित्र येतात एकत्र 2, आणि ते त्या डॉक्टरकडे जातात ज्यांनी तिला ट्रीट केलेलं आहे. त्यावेळेला ते डॉक्टर त्यांना सांगतात की अहो तिला नेम्फोमॅनिया होता. तिच्या आईला माहिती होतं, गरिबी इतकी होती काय येत नाही, आणि तिलाही माहिती नव्हतं पण काय आहे. पण समाजामध्ये अशा पद्धतीच्या जेव्हा चर्चा चालतात तेव्हा आपल्यापैकी किती माणसं त्याचा विचार करतात. खरी गोष्ट अशी आहे की कोणाच्याही चारित्र्यावर बोट ठेवताना पहिल्यांदा हा विचार केला पाहिजे की याला काही व्हेरीफाय आहे का केलेलं कोणी, का हे जस्ट आपण बोलतो म्हणून बोलतो, आपल्याला वेळ जायला पाहिजे म्हणून बोलतो, आणि बोलायचंच आहे तर वाईट का बोलतो, असं मला नेहमी वाटलेलं आहे त्यांच्या बाबतीतलं. आणि ती माझी खरं म्हणजे ते एक उदाहरण मी तुम्हाला सांगितलं की ते त्यांना मी पाहत होते. एनिवे वेळ उरला तर मी त्यातला शेवट फक्त तुम्हाला सांगेन काय ते. तर ही जी आपली ही वृत्ती आहे कुजबूज करण्याची, मागे बॅकबाइटिंग ज्याला आपण म्हणतो ती करण्याची, ही सुद्धा मानवी वृत्ती आहे. त्याच्यातून काय पद्धतीचं सॅटिस्फॅक्शन असेल आय हॅव नो आयडिया रिअली, पण असणारच. त्याच्याशिवाय का लोक इतकं ऐकतात. ही जी कादंबरी आहे म्हणजे तना अंधारे आणि मानसी, ही स्टोरी टेलवर दोन्हीही या कादंबऱ्या त्याचा ऑडिओ आहे. आणि अंधारे ही जी कादंबरी आहे याला 20,000 तास इतकं व्ह्यूज मिळालेले आहेत त्याला. ते खूप मला वाटतं 7 महिने पहिल्या क्रमांकावर चालली होती कादंबरी. आता मानसी जी आहे ती सुद्धा त्याच पद्धतीनं चाललेली आहे. आता मानसी कादंबरी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करते, प्लीज बोर झालं खरंच सांगा. मानसी कादंबरी आहे. मानसी कादंबरीचा विषय हा स्त्री आहे, पण स्त्री आपल्याला माहितीये की समाजामध्ये कोणीच असं एकटं नाहीये. आपल्याकडे वृक्षवल्ली असं पुष्कळ वेळेला आपण म्हणतो, पण विचार करता तर स्त्री वेगळी आणि पुरुष वेगळा असाच विचार करतो. कधीही आपण इंटरडिपेंडन्सचा विचार करायचा जर झाला तर तो फार अभावाने आणि संत साहित्याशी जेव्हा आपण येतो त्यावेळेला आपण करतो. ही कादंबरी जी आहे ही
कादंबरी सुद्धा सामाजिक परिस्थितीवर आहे. मेन काय आहे, मी तुम्हाला आधीच म्हटलं, मी महिला कॉलेजला होते शिकवायला आणि प्रिन्सिपल पण महिला कॉलेजचे होते. तर मला खूप मुलींशी सातत्याने संबंध यायचा आणि संबंध आल्यानंतर माझ्या एक गोष्ट लक्षात आली की किंवा ते आमच्यापर्यंत यायचंच प्राचार्य म्हणून की एक मुलगी आहे बुवा, ती पळून गेली, पेरेंट्स आले तुमच्याकडे, त्यांना कॉलेजलाच दोषी धरायचं असायचं, त्याच्यामुळे मला हे जास्त लक्षात राहिलं. मग ती जी मुलगी आहे ती गेलेली आहे, तर कशामुळे गेलेली आहे असं माझ्या सारखं डोक्यात असायचं की ही मुलगी असं काय झालं घरामध्ये, तिला त्रास आहे, छळ आहे, कोणी उपेक्षा केली, रागावलं, कारण आजकाल रागावणं सुद्धा मुश्किल आहे. तर ते माझ्या लक्षात हे आलं की मुली निघून जातात आहे, त्याच्यासाठी विशिष्ट कारण तर नाही, पण एक गोष्ट आहे जी आजकाल आपल्या आधुनिक कुटुंबांमध्ये सातत्याने जाणवते. ती काय आहे, आपण मुलींना काय सांगतो, आम्ही नाही का शिकलो, तुम्ही शिका. आम्हाला स्वातंत्र्य नव्हतं, सातच्या घरात, सात म्हणतात तळवलकर म्हणून, आम्ही तर पाचच्यातच घरात येत होतो, आम्हाला बाहेर बैठकीवर पाय टाकायची अजिबात प्राज्ञा नव्हती आमची समोर मोठ्यांच्या जाण्याची. अशा कित्येक त्यांना जे लगाम घातलेले मुलींच्या आयुष्यावर, ते तुम्हाला तुमच्या पिढीलाही सगळ्यांना माहिती आहे, आपल्या पिढीला माहिती आहे की अशा पद्धतीचे लगाम आपल्याला होते, अशा लिमिट्स आपल्याला घातल्या गेलेल्या होत्या. तर हे होताना आपण नेहमी असं म्हणतो की मुलींना तुम्ही शिका, स्वतंत्र, स्वतःच्या पायावर उभे राहा. मला वाटतं आता घराघरात कदाचित हे सांगितलं जातं. मग मनाप्रमाणे जगा, मनाप्रमाणे वागा, एक आयुष्य मिळतं, पूर्ण आयुष्य एन्जॉय करून घ्या, असं आया मुलींना सांगत राहतात. आजकाल वडीलही मुलींना सांगतात. आणि आता मी अगदी आत्ताचा काळ नाहीये, कारण मानसी ही कादंबरी प्रॉब्लेमली माझी थोडीशी माहित नाही. एनिवे 2007-8 वगैरे सालची कुठली तरी असेल. तर हे सांगताना मी एका घराचा चित्रण केलेलं आहे की ही जेव्हा स्वतंत्र वाटते त्यावेळेला तिला स्वातंत्र्याच्या कल्पना या कुठे थांबवाव्यात हे माहिती असतं का? उत्तर नाहीये. मी स्वतंत्र झाले की ओढाळपणे तारुण्य आहे त्याच्यामध्ये ती तिच्या लिमिट क्रॉस करते आणि ती लिमिट त्या क्रॉस करते, त्याच्यानंतर काय होतं हे या कादंबरीमध्ये दिलेले. याच्यात मी फक्त एवढं छोटं वाचते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. मुलींना तुम्ही शिका, पायावर उभ्या राहा, स्वतंत्र जगा, मनाप्रमाणे जगताना वागताना लौकिकदृष्ट्या, मनाप्रमाणे जगताना वागताना लौकिकदृष्ट्या त्यांचा पाय घसरला, लौकिकदृष्ट्या पाय घसरला किंवा त्या विवाहबाह्य पुरुषाच्या प्रेमात पडल्या तर तो पुरुष शक्यतो स्वतःचं घर विस्कटू देत नाही. अमिताभ बच्चन. तेव्हा समाज त्यांना प्रतिष्ठेनं मुख्य प्रवाहात राहू द्यावं यासाठीचे नियम समाजानं तयार केलेले नाहीत किंवा ते लिखित स्वरूपातही नाही आणि ते अलिखित स्वरूपातही नाहीये. त्यामुळे त्यांना कुठल्या पद्धतीचं आयुष्य जगावं लागतं ही गोष्ट विचार करण्यासारखी आहे. मग ह्याच्याच बरोबर मला एक पॅरलल जाणवलं की पूर्वीच्या काळी अंगवस्त्र ठेवायचे किंवा उपवस्त्र म्हणायचे त्याला, ते ठेवायचे आणि त्यांचं आयुष्य कसं होतं. मी स्वतः पैठणला राहत होते, खेड्यात राहत होते, शेवगावला राहत होते, त्यावेळेला अशा पद्धतीच्या गोष्टी होत्या की श्रीमंत जहागीरदार वगैरे, आणि हे खरं म्हणजे ते आहेत का हे आपल्याला कळत नाही बरं का. पण बाहेर कुजबुज पुन्हा तेच आहे की लोकांना बोलायला इतक्या गोष्टी असतात की तुम्हाला ते बाहेर कळतं की अरे त्या आहेत बरं का म्हणून ऐका. तर याच्यात मी फक्त 1 मिनिट तुम्ही मला द्या. वर्णन मी असं केलेलं आहे की चहा घेऊन एक बाई आल्या, जुन्या पितळेच्या तस्तरीत चहाचे कप होते,
कारण हे श्रीमंत घर आहे. नक्षीकाम केलेल्या त्या तबकाकडे पाहत असताना तिचं लक्ष ते ठेवणाऱ्या हातांकडे गेलं. गोरेपान हात, त्या तांबड्या जरी ठिपक्याच्या बांगड्या. वृंदानं त्या बाईकडे पाहिलं. 40-45ची बऱ्यापैकी उंच, शेलाटी पण सुंदर उभार असलेली, लाल गोळी नऊवार नेसलेली बाई, सरळ नाक, उंच कपाळ, कपाळावर कुंकू नव्हतं पण एक छोटं गोंधन होतं. तर या पद्धतीची बाई त्या घरामध्ये अंगवस्त्र म्हणून असते. आणि शेवटी काय होतं तर शेवटी तिला तो माणूस मरतो तेव्हा त्या अंगवस्त्राचं काय होतं हे मी फक्त आता वाचून दाखवायचं म्हणून दाखवते. मला फक्त हे सांगायचंय की ही जी अंगवस्त्र असतील किंवा ही जी उपवस्त्र असतील यांच्यासाठीच कुठल्याही पद्धतीचं भवितव्य आपल्या समाजाने तयार केलेलं नाहीये. कुठलाही नियम नाहीये. मी जसं म्हटलं की ही तरुण मुलगी जी आहे ही मेन स्ट्रीम मध्ये यावी, ती मुख्य समाजामध्ये यावी, ती मुख्य समाजामध्ये प्रतिष्ठेनं राहावी, याच्यासाठी आपल्या समाजाने कुठलाही नियम तयार केलेला नाही. आपण फक्त परदेशातले, अमेरिकामध्ये असंच असतं, इंग्लंडमध्ये तसंच असतं, युरोपमध्ये तसंच असतं असं सांगतो. पण आपल्या समाजामध्ये अशा पद्धतीची मुलगी जर चालली रस्त्याने तर खरोखर आपल्या मनामधला इंग्लंड अमेरिका उमलतो का? नाही. आपण बरोबर पाहतो हीच का ती, हीच का ती. हे जे हीच आहे हे जर आपल्याला काढता आलं आणि हा समाज जर याच्यापेक्षा चांगला आला की ही एक नैसर्गिक गोष्ट आहे. आणि जी मी डोईचा पदरा आला खांदेवारीमध्ये सुद्धा घेतलेली आहे की ही जी आपल्या समाज परिवर्तनाने नकार दिलेला आहे ऑलमोस्ट या गोष्टीला. आणि मुख्य प्रवाहामध्ये समाजात प्रतिष्ठित स्त्री म्हणून, प्रतिष्ठित मुलगी म्हणून तिने करावं. हा, तिने जर स्वतःच्या पायावरती उभी राहिली तर मात्र फार कौतुक होऊ शकतं. पण इतिहास पुसला जात नाही. त्या मुलीच्या भूतकाळाचा सगळीकडे तुम्हाला काय म्हणू आपण त्याला नोंद घेतलेली जाते दिसते आपल्याला. याच्यानंतर मी डोईचं पदर जे आहे त्याचा फक्त एक ब्लर्ब वाचून दाखवते कारण मी तुम्हाला ही स्त्रियांविषयी आहे. तर तुम्ही म्हणाल आता आम्हाला फेमिनिझममुळे काय विमेन्स लीगमुळे आम्हाला सगळं माहिती आहे की किती त्रास होतो, काय शोषण, काय अन्याय, काय छळ वगैरे वगैरे वगैरे. आता सातत्याने ही गोष्ट काय म्हणतात मांडली गेलेली आहे. मी जे लिहिले ते थोडं वेगळं आहे असं नाहीये. ही कथा 70तल्या दशकातल्या तरुणीची. ओढाळ तरुण वयात मोहाच्या एका धुसर क्षणी अपघातानं ती म्हणजे ती मुलगी म्हणजे नायिका एक चूक करते. पण त्या पायी तिचं सारं आयुष्यच बदलून जातं. आपल्या साऱ्या आकांक्षांना तिलांजली देत पापणी आडचा पाणपडदा लपवीत ती जगत राहते. अंतरीच्या पेळ, वेदना, संघर्ष सोसत जळत राहते. यातून सुटण्याचा मार्ग तिला गवसतो का? परतीची वाट सापडते का? पाऊल वाकडं पडलं तर तिचं, निसरड्या वाटेवरून घसरली तर ती, चुकली असेल तर ती, आणि तिच्या भोवतीची काटेरी चौकट मोडेल का? स्त्रीला वेढणाऱ्या कौटुंबिक, सामाजिक, मानसिक कुंपणांचा वेध घेणारी कादंबरी असं याचं ब्लर्ब या पुस्तकाचं. तर ह्याच्यामध्ये 70च्या काळातलं कदाचित काहींना आठवतही असेल ती गोष्ट की 70च्या काळामध्ये मुलांना मुलीशी बोलणं, मुलीने मुलाशी बोलणं हे अगदी चुकीचं समजलं जायचं. म्हणजे गंमत अशी होती की नुसतं बोलणं तरी प्रेम असा भाग होता. हा तर फारच गमतीचा आहे. पण हा होता असा की अरे ती बोलते म्हणजे आहेच आहे, काहीतरी आहे, आणि काहीतरी आहे हा जो भाग होता ना, तर त्याच्यामुळे पण खूप काय म्हणतात ते आयुष्य चुकीच्या मार्गाने गेले असं म्हणेन. तर
जर मुलगी मुलाच्या आयुष्यातच गेली तर तिला परतीचा मार्गच नाही. मला असं वाटतं की कित्येक घरं, कित्येक कुटुंब त्या काळातली त्यांनी त्यांच्या मुलींची लग्न बळजबरीने कशी भराभर दुसऱ्यांशी लावून दिलेली आहेत, अशा कितीतरी बायका आहेत. आणि मुख्य म्हणजे अशा पद्धतीनं चूक झालेल्या मुलीचं लग्न लावून दिल्यानंतर, जे हिच्या बाबतीत आहे, ही शिकलेली आहे मुलगी, ही फिजिओथेरपिस्ट आहे, डोईचा पदर जी आहे ती, म्हणजे सुसंस्कारित आहे, सुसंस्कारित घरातून आलेली आहे. पण तिचा जो नवरा होतो, जो शिकलेला आहे, इंजिनियर आहे, पण ही अतिशय सुंदर आहे दिसायला मुलगी, आणि ही मुलगी आता आपल्याला मिळालीच पाहिजे असा तो पेटतो. एक महत्वाची अशी गोष्ट मला सांगायची, आम्ही परदेशात होतो आणि आपणही आता खूप इंग्रजी सिनेमे वगैरे पाहत असाल. माणसाला प्रेम एकदाच होतं असं नाहीये. दिलं एक मंदिर आहे ही संकल्पना फसवी आहे. असं काहीही मंदिर बिंदिर नाहीये. तो छान मोठा पॅलेस आहे, त्याला पुष्कळ खोल्या आहेत, प्रत्येक खोलीमध्ये वेगळा जण डोकावून पाहू शकतो. तो लागलीच नवराच होईल असं नाही. तर तिथे तुम्ही जाऊ शकता असं. आणि काफ लव आपण इंग्रजीमध्ये म्हणतो, ऍडोलेसंट वयामध्ये झालेलं प्रेम, हे मुलीला झालं तर तिचा घसरला पाय, आणि मुलाला झालं तर असतं वयच आहे. हा जी धारणा आपल्याकडे आहे त्याच्यातून या अशा प्रकारच्या गोष्टी होतात. आणि मग ही मुलगी जी आहे ही एका मोहाच्या क्षणी त्या मुलाच्या प्रेमात पडते, त्यांचा शरीर संबंध येतो. पण तो मुलगा त्या मुलीचं म्हणजे तिला तिच्याशीच लग्न करवतो, त्याच्यासाठी तो साधन काही वापरतो कुटुंबाची वगैरे. आणि मग ती मुलगी जन्मभर सुसंस्कृत असल्यामुळे ती निभावत राहते. इथं आणखीन एक गोष्ट मला आणि ऑब्झर्वेशन सांगायचं स्त्री म्हणून, मला नेहमी असं वाटतं की आपण अशिक्षित असायला पाहिजे होतो, आपण खेडवळ असायला पाहिजे होतो. कशा बायका अगदी उभ्या राहिल्या ना की कच म्हणतात आणि शिव्या देतात, आणि माझं म्हणणं खरं आहे हे कसं सांगतात, शिकलेली बाई हे करू शकत नाही. दुर्दैवानं शिकलेली बाई ही समजूतदार होत जाते, आणि तिचा हा समजूतदारपणा जो आहे तो तिला आयुष्यभर दुःख देत राहतो. तर ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टी मला समाजातल्या नेहमीच, आत्ताच म्हणून आत्ताच नाही, अजूनही मला त्या फार क्लेशकारक वाटतात. शेवटच्या याचं सांगते, मला असं वाटतं पुरेसा वेळ झालाय. होरपाळ नावाची माझी कादंबरी, तुम्हाला फार सगळ्यांना हा विषय आवडेल. आपल्याकडे आता आपण समाजामध्ये पाहतो की फटाफट घटस्फोट होतात. आपल्याला असं म्हणतात राहतं की इतक्या घटस्फोट होतात, पूर्वी का होत नव्हते? तर ही स्त्री फक्त समजूतदार होती म्हणून ते होत नव्हते, की असं काय घडलं की ज्याच्यामुळे हे घटस्फोट व्हायला लागले. आणि ह्या गोष्टी मी पुन्हा तेच सांगते, महिला कॉलेजमध्ये असल्यामुळे मला फार जाणवायच्या, त्या कानावर यायच्या, त्या बोलल्या जायच्या. या होरपळ या कादंबरीमध्ये लक्षात घ्या, मुलीचा छळ झाला, तिचं शोषण झालं, तिच्यावर अन्याय झाला, तिला अनन्वित कष्टांना सामोरं जावं लागलं वगैरे नाही. ही कादंबरी जी आहे ही कायद्याच्या दृष्टीनं लिहिली गेलेली आहे. इथे मुलगी नाही तर मुलगा सफर होतो. मुलगा कसा सफर होतो, मुलाच्या कडे काय घटना घडतात, त्याच्यासाठी काय केलं जातं, किंवा हे घडतं त्यावेळेला नुसतं जी मुलगी आहे, म्हणजे आता आपण लक्षात घ्या की कायदा हा मुलींच्या बाजूने आहे. मी अशा कितीतरी केसेस पाहिलेल्या आहेत की ज्याच्यामध्ये जज, न्यायाधीश हा घाबरतो मुलींच्या विरुद्ध कुठलाही निकाल देण्यासाठी. मुलांच्या बाजूला झाला अन्यायचा चालतो, पण मुलींवर होता कामा नये, कारण माझं प्रमोशन अडेल. म्हणून वकील म्हणजे न्यायाधीश सुद्धा त्या मुलांना, त्या मुलींना ते जजमेंट त्यांच्या बाजूने देतात, असं याच्यामध्ये आहे. या पुस्तकाच्या बाबतीमध्ये मी खूप कुटुंबांशी चर्चा केली. मी काही ठिकाणी गेले. मुंबईचा तर एक प्रसंग इतका वाईट होता की जो मी फक्त इथे उद्धृत करते. आणि ह्या पुस्तकासाठी मला
भालचंद्र दसगावकर म्हणून जज होते. याची कायदेशीर बाजू जी आहे ती कायदेशीर बाजू मला वाटलं की मी जर चुकीची मांडली तर कदाचित हे पुस्तक जे आहे रिजेक्ट होईल. आणखीन एक गोष्ट सांगते की मी हे केलं आणि मी मुलांच्या बाजूने लिहिलंय की मुलांना त्रास होतो, मुलांच्या आई वडिलांना. आमच्या ओळखीचे सुपरिंटेंडिंग इंजिनियर आहेत, मुलगा इंजिनियर, मुलगी डॉक्टर. मुलीनी सुइसाईड केलं, आत्महत्या केली आणि हे सगळेच्या सगळे लोक उचलून यांना तुरुंगात टाकले. किती दिवस? 1.5 वर्ष. आई, वडील, मुलगा, बहीण. बहीण दुसरीकडे राहत असेल तरी तिला तुम्ही ताबडतोब अटक करणं, कारण कायदाच तसा होता. मला वाटतं 491A हा तो कायदा आहे. त्या कायद्याच्या आधारे या गोष्टी आपल्याला दिसतात झालेल्या. आणि एक आणखी गोष्ट आहे की आजकाल मुली ह्या कायद्याचा गैरवापर करताना दिसतात आणि हे सत्य आहे. याचं एक उदाहरण मी तुम्हाला सांगते की मला तर इतके फोन आलेले आहेत या कादंबरीचे आणि इतक्या जणांनी, म्हणजे मी समजा कोणाला दिली आणि तिला पुन्हा विचारला का तू लिहिणार होतीस ना, माझ्याकडे नाहीच आहे ना कादंबरी, ती मी हिला दिली, मग तिने तिला दिली, मग तिने तिला दिली, फिरताहेत त्या कादंबऱ्या. तर त्याच्यामध्ये आयडेंटिफाय होत होते लोक, स्वतःला करत होते आमच्या घरातही असंच झालं, आमच्या घरातही असंच झालं. अगदी एक्झॅक्ट मी ही कादंबरी लिहिली त्यावेळेला मला अमरावतीकडच्या एका माणसाचा फोन आला आणि मला तो म्हणाला, ताई मी 65 वर्षांचा आहे, तुम्ही जी कादंबरी लिहिलेली आहे ती माझ्यावर लिहिलेली आहे. इतका मी आहे, फक्त तुमचा नायक हा थोडासा सांपत्तिक दृष्ट्या सधन आहे आणि मी नव्हतो. त्यामुळे मी आयुष्यामध्ये किती खस्ता, किती टल्ले खाल्लेले त्याचा तुम्ही विचार सुद्धा करू शकत नाही. आणि मी इतकं वाईट मला मिळालेलं हे आयुष्य माझं करून टाकलेलं होतं, असं म्हणून तो माणूस रडायला लागला. आणि मग त्याने मला सगळं संपल्यावर तो मला म्हणाला, मला एकदा तुम्हाला भेटायची इच्छा आणि तुम्ही माझ्याकडे या अमरावतीला, आणि माझा एक मी आता फार्म हाऊस बांधले, तिथे मी तुम्हाला घेऊन जातो. अशा पद्धतीचे अनेक घोरपडच्या बाबतीमध्ये आहे. गमतीचा भाग एक आहे, एक दिवशी सकाळी माझ्याकडे एक वकील आले आणि ते वकील माझ्यासमोर बसले आणि मला म्हणाले, तुम्ही ही कादंबरी लिहिली ना? मी म्हटलं हो. मग त्याच्यात खूप कायदेशीर गोष्टी आहेत. म्हटलं हो. तर मग म्हणाले की त्याचा अर्थ तुम्हाला सगळं माहिती आहे? म्हटलं हो. मग मला एक सल्ला द्या म्हणे. म्हटलं पण मी वकील नाहीये. नाही, मला सल्ला द्या म्हणे. जसं तुमच्या या हिरोचं, म्हणजे त्याचं म्हणत की जसं तुमच्या या नायकाचं झालेलं आहे असं माझ्या घरी चाललेलं आहे. आणि मुलीकडचे, आम्ही ते पाटील होता, आम्ही सधन आहोत, मला 1.5 कोटी रुपये मागता येतो म्हणे, आणि मी कुठून देऊ एवढे पैसे, आणि मला तुम्ही सांगा की हे तुम्ही कसं सोडवलं. मला हसू आलं. मी म्हटलं, अहो वकील तुम्ही आहात, मी लेखक आहे. म्हटलं तुमची पीडा जी आहे ती फक्त मी याच्यात मांडली आहे. म्हटलं तुम्हाला सल्ला मी देऊ शकत नाही. मुंबईची एक संस्था आहे जी अशा लोकांना मदत करते. तर त्यांचा मला फोन आला की तुम्ही आमच्याकडे या आणि आपण आता या संस्थेतर्फे एक चळवळ करू, तुम्ही आमच्या चळवळीत या, आमच्या चळवळीत भाग घ्या, पुढाकार घ्या, वगैरे वगैरे. पण सांगायची गोष्ट अशी की मी त्यांना पूर्ण समर्थन दिलं. मी मुंबईला गेले नाही, कारण माझा स्वभाव चळवळ वगैरे करण्याचा नाहीये आणि पुढे जाऊन लढण्याचा तर अजिबातच नाही. तर त्याच्यामुळे पण ते आता कायदा असा झालाय की फक्त मुलाला तुरुंगात टाकतात, आई वडिलांना तुरुंगात टाकत नाहीत. तर हा रिफॉर्म आहे. या पद्धतीनं कुठलाही कायदा असेल तर त्या कायद्यामध्ये रिफॉर्म होत जातात किंवा अमेंडमेंट्स होत जातात. त्या अमेंडमेंट्स ज्या आहेत त्या अमेंडमेंट्स होण्यासाठी सुद्धा आपलं लिखाण खूप उपयोगी पडतं, असं मला स्वतःला वाटतं. एक प्रतिक्रिया म्हणून सांगते फक्त की आता जसं मी तुम्हाला सांगितलं की हे वकील आले माझ्याकडे विचारायला. त्यांना अंधारे जेव्हा लिहिलं त्यावेळेला हा रोग आहे, हा कॉमनली कुणाला होत असेल असं मलाच वाटलं नव्हतं स्वतः. आणि माझ्याकडे बाई आल्या आणि त्या थोडेसे ओळखीचे होते माझ्याकडे. मला आश्चर्य वाटलं बसल्या वगैरे, आणि मला म्हणे तुम्हाला एक गोष्ट मला सांगायची हो. तर सांगा. म्हटलं काय आहे? अहो म्हणाले, तुमची जी नायिका आहे आणि तिचा जो प्रॉब्लेम आहे म्हणे तो आमच्या शेजारी राहणाऱ्या मुलीचा आहे. तिची आई विधवा आहे म्हणे आणि त्या मुलीला घरात ठेवण्यासाठी, म्हणजे ती बाहेर जाऊ नये, तिचा कोणी उपभोग घेऊ नये,
कारण ती तर तयारच आहे त्याच्यासाठी. तर तिला तिचं नुकसान होऊ नये तिच्या आयुष्याचं म्हणून त्या बाई त्या मुलीला कोंडून कुलूप लावून बाहेर जातात म्हणाले आणि मारतात तिला, खूप मारतात. पण अशा पेशंट्सना मारून काहीच उपयोग नसतो. तर ती म्हणाली की आता त्यांना बाराळीची ट्रीटमेंट चालू आहे, तर तुम्ही जे सांगितलं ते अगदी खरं आहे. मग असाच एक पुरुष त्याला जर निम्फोमॅनिया असेल तर ते उघड होत नाही, कारण तो कुटुंबाशिवाय कुठल्या गल्ल्याबोळांमध्ये जात असेल आणि रेड लाईट एरियामध्ये जात असेल हे तुम्हाला समजत सुद्धा नाही. बाईला मात्र लागलीच समजतं. तर अशा पद्धतीच्या रिॲक्शन्स आणि हे तुम्हाला मिळतात. मी कॉलेज जेव्हा गेले तर मला एक गमतीचा भाग त्याच्यात असा होता की औरंगाबाद मधली आणि अराउंड जी कॉलेजेस होती त्या कॉलेजेस मधले प्राध्यापक माझ्याकडे यायचे, बसायचे. वा 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 मॅडम तुमचं असं असं झालं, तुम्ही कादंबरी गेली, छान आहे छान आहे. मग मी पण म्हणायचे हो छान आहे, बरं पुढं नाही काही तुमच्या कॉलेजबद्दल लिहिलंय का. आणि मी आधीच्या ज्या कॉलेजमध्ये होते त्या कॉलेजमधले प्राध्यापक पण माझ्याकडे आले आणि त्यांना एकच भीती की बाईंनी नक्की आपल्याबद्दल लिहिलं. त्याच्यामुळे ते पण यायचे. परिणाम एकच झाला, माझे जे पब्लिशर मेहता पब्लिशिंग हाऊस यांचा खूप फायदा झाला, कारण ते पुस्तक खूप विकलं गेलं. ज्यांना असं वाटलं की आपलं चित्र याच्यात आहे बरं का, त्यांनी ते घेऊन वाचलं, किंवा ज्यांनी मला त्रास दिलेला होता अशांनी सुद्धा ती पुस्तक घेऊन वाचले की आपला उल्लेख कुठं आहे का, आपलं व्यक्तिचित्रण कुठं आलंय का. तर हा भाग असतो कादंबऱ्यांचा, मजेशीर आहे. पण एक मजेशीर रिॲक्शन सांगते. माझ्याकडे अतिशय सिन्सिअर मुलगी होती कॉलेजला. ती पुढं इंग्लिशला आली नाही आणि संस्कृतला गेली, पण तिने ही कादंबरी वाचली, कारण आता मॅडमची कादंबरी म्हणून वगैरे आली. एक दिवशी दुपारी ती माझ्याकडे आली आणि माझी जी कादंबरी होती ती तिने जोरात माझ्या टेबलवर आदळली. मला काय झालं, म्हटलं अगं काय झालं. मॅडम हे शैक्षणिक क्षेत्र जर इतकं वाईट असेल म्हणाली तर मला नाही व्हायचं प्राध्यापक. काय हे भयानक आहे म्हणाले. मी नाही होणार मॅडम प्राध्यापक. मी तिला बसवलं, शांत केलं. सगळे प्राध्यापक तसे नाहीत असं म्हटलं. सुदैव असं आहे की ती मुलगी सध्या संस्कृतची प्राध्यापक आहे. पुणे नगर वाचन मंदिर यांनी मला इथे आमंत्रित केलं. तुमच्याशी मी संवाद साधू शकले का मला माहिती नाही, पण निदान माझ्या मनातलं मी तुम्हाला सांगू शकले. आणि खरं सांगायचं म्हणजे जेव्हा 200-300 पानाच्या कादंबऱ्या असतात त्याच्यातलं काय सांगावं असा लेखकालाही प्रश्न पडतो. कधी कधी आणखीन एक गोष्ट सांगते की आता आपण लिहिलं तर पुढच्या पुस्तकाच्या वेळेला मागचं सपाट पुढचं पाठ अशी परिस्थिती असते. आपण पूर्ण विसरून गेलेलो असतो की त्यात काय आहे. माझं स्वतःचं सुद्धा असं खूप होतं, कारण मी कधीही उत्तम विद्यार्थी लक्षात ठेवणारी वगैरे नसेनच, तर त्याच्यामुळे असं होतं. पण या निमित्ताने मला माझ्या कादंबरीकडे स्वतःच समीक्षक म्हणून पाहण्याचा एक संधी तुम्ही मला दिलीत, त्याच्याबद्दल मी तुमची अत्यंत आभारी आहे. इथे माझ्यासाठी माझ्या वर्गातल्या मित्र मैत्रिणी सगळ्यांची मी नावं नाही घेऊ शकत, कारण बाकीच्यांना राग येईल. तर सगळे आले. अप्पा तुम्ही आलात त्रिंबकदास, मॅडम आल्या, कौशिक, नाही खूप जणांचे नाव. म्हणजे माझ्या जसं मी आता सांगितलं की ही जी उर्मी आहे आपल्या आत असलेली, की चोरून पेरू काढायचे वगैरे, किंवा चिंचा जाऊन जितक्या उड्या मारून घेता येतील तितक्या घ्यायच्या किंवा पडल्या तरी उचलायच्या, हा जो भाग होतो. तर ह्याच्यासाठी ज्या माझ्या मैत्रिणी त्या काळी माझ्या बरोबर होत्या, निमा आहे, रेखा आहे, वर्षा आहे, सुधीर आहे, रवींद्र आहे, रुसुलकर होते, फणसळकर आहे. तर ही सगळी मंडळी माझ्या बरोबर आहेत. माझे ज्येष्ठ दीर इथे आलेली आहेत, त्यांच्या मिसेस आहेत, त्याही प्राध्यापिका होत्या बल्लाळ म्हणून. आणि तुम्ही सगळ्याच म्हणजे इथे आलात आणि हे ऐकलं. बोलण्याची संधी प्राध्यापकांना वारंवार मिळावी असंच असतं. त्यामुळे
पुन्हा अशी संधी मिळेलच, मी तुमच्या समोर येईनच याची मी खात्री देते. आणि तुम्ही सगळ्यांनी शांतपणे ऐकलं आणि नगर वाचन मंदिर हे मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून आभार मानते. धन्यवाद ताई. खूप छान आणि सुंदर. मला वाटतं प्रत्येक कादंबरीवरती आपण बोललात, एक सुंदर पद्धतीने त्याचं विश्लेषण केलं. मला वाटतं आपण लिहिलेल्याच कादंबरीचं एक त्रयस्थ बनून आपण फार सुंदर त्याच्यातला मला वाटतं सार काढून आम्हाला सगळ्यांसमोर दिलं. त्याबद्दल परत एकदा मी पुणे नगर वाचन मंदिराचे आभार मानतो. खरं म्हणजे काही औपचारिक गोष्टी पूर्ण करायच्या असतात, त्याप्रमाणे आभार प्रदर्शनासाठी मी आमच्या संस्थेच्या कार्यवाह स्वातीताईंना निमंत्रित करतो. नमस्कार. संवेदनशीलता ही कुठल्याही माणसाचं एक उपजत संवेदनशीलता एक माणसाची जी असते, अनुभव घेणं, संवेदनशीलतेने अनुभव घेणं आणि ते मांडणं, बोलणं आणि परत लेखनातून मांडणं यातही फरक आहे. छायाताईंनी अनुभव घेतले संवेदनशीलतेने, ते अनेकांशी संवाद रूपाने मांडलेही असतील आणि याशिवाय त्या लेखनातून त्या व्यक्त झाल्या. लेखनातून व्यक्त होणं हे इतकी सोपी गोष्ट नाहीये. आणि आता त्यांच्या लेखन प्रवासाचे काही काही ठळक टप्पे त्यांनी आपल्या समोर सादर केले. त्या जेव्हा सांगत होत्या तेव्हा मला नेहमी असं जाणवत आलं की सामाजिक आशयाच्या बाबतीमध्ये इतकी सजगता, इतकी संवेदनशीलता अलीकडच्या काळामध्ये दुर्मिळ होत चाललेली आहे. आणि या सामाजिक आशयातून घेतलेल्या अनुभवातून जे लेखन होतं ते नेहमीच ताकदीचं लेखन होतं. ते बुडबुडे नाही आहात. काही वेळेला अनुभव घेताना लिहिलं जातं ते बुडबुडे असतात, तसं आपलं लेखन नाहीये. प्राध्यापकी आहे पण तरीही माणूस म्हणून अनुभव घेणं, संवेदनशील अनुभव घेणं आणि ते लेखनामध्ये शब्दबद्ध करणं हे जास्त महत्वाचं आहे. आणि म्हणून आपल्या कादंबऱ्या, आपलं लेखन हे टिकणारं आणि कायम सगळ्या पिढींना ते आवडणारं आणि मला असं वाटतं की कुठेतरी आत्मशोध घ्यायला लागणारं असं पण असेल. आणि त्यामुळे आज वाचक कट्ट्यावरती पुणे नगर वाचन मंदिरामध्ये आपण आलात, आपले सगळे आप्त आले, आमचे वाचक कट्ट्याचे सभासद आले, सर्वांचे मनपूर्वक आभार. आणि छायाताई, तुम्ही पुण्यात अधूनमधून येता तेव्हा संस्थेशी कायम जोडलेल्या राहा. उत्तम वाचक, उत्तम लेखक आणि संवेदनशील माणसं याच्यावरच संस्था मोठ्या होतात. मनपूर्वक धन्यवाद. असाच हा कार्यक्रम उत्तर रंगून आता याच्या समाप्तीकडे आलेलो. कार्यक्रम अशाच पद्धतीने हा वाचक कट्टा आपण दर महिन्याला या ठिकाणी आपण घेत असतो. अनेक विषयांना आपण स्पर्श करत असतो, अनेक विषयावर उहापोह करत असतो. माझी प्रत्येकाला अशी विनंती आहे की त्यांनी दर रविवारी आपण येताच सगळेजण, पण अशाच संख्येने या वाचक कट्ट्याला आपला प्रतिसाद लावूया, म्हणजे उत्तरोत्तर आम्हाला सुद्धा काही चांगलं करण्याची हे उर्मी मिळेल. त्याबद्दल धन्यवाद.